माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत इर्शाद जहागीरदार यांच्यातर्फे धुळ्यात मोफत वह्या वाटप. छापील न्यूजपेपरमध्ये यापुढे खाद्यपदार्थ देणे आरोग्यास धोकेदायक, प्रशासन करणार कारवाई. मनपाच्या 4 शाळांचे विलिनीकरण रद्द करून गरीब वस्त्यात स्थलांतराबाबत प्रशासनाला निवेदन. आणि शिरपूर येथे पर्यटक कुटुंबावर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करण्याची समाजवादी पार्टीची मागणी. ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात MIM पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील आणि पक्षाचे महाराष्ट्र जनरल सेक्रेटरी तथा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर यांच्या धुळे दौऱ्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील विविध सामाजिक, धार्मिक व संघटनात्मक कार्यक्रम त्यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. दौऱ्यादरम्यान हजारो नागरिक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे शहरात आगमन होताच इम्तियाज जलील व समीर साजिद बिल्डर यांचं कार्यकर्ते व नागरिकांनी जंगी स्वागत केलं. विविध ठिकाणी फुलांची उधळण करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात, घोषणाबाजी आणि जल्लोषपूर्ण वातावरणात मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं. प्रमुख चौकांमध्ये नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं. संपूर्ण दौऱ्यात उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. दौऱ्याची सुरुवात सामाजिक बांधिलकी जपत इर्शाद जहागीरदार यांच्या स्वखर्चाने सालाबादाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या मोफत वही वाटप कार्यक्रमाने झाली. मारिया हॉल 100 फुटी रोड येथे झालेल्या या कार्यक्रमात गोरगरीब, गरजू व अनाथ विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वितरण करण्यात आलं. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने दरवर्षी हा उपक्रम राबविला जात असून यंदाही मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचं कौतुक करीत शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीचं सर्वात प्रभावी साधन असल्याचं मत व्यक्त केलं. त्यानंतर मान्यवरांनी धुळे येथील सीरत कमिटीच्या बहार ए मदिना मद्रसा येथे आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीला उपस्थिती लावली. बैठकीत धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यात आली. समाजात ऐक्य, बंधुभाव आणि शिक्षणाचा प्रसार यावर विशेष भर देण्यात आला. त्यानंतर ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे धुळे युवा जिल्हाध्यक्ष सनी वाडेकर यांच्या तालमीचं उद्घाटन अमरनगर येथे इम्तियाज जलील व समीर साजिद बिल्डर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी परिसरातील नागरिक व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मान्यवरांचं स्वागत केलं. युवकांनी जल्लोषात घोषणाबाजी करीत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केलं. दौऱ्यादरम्यान धुळे महानगरपालिकेतील ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांसोबत महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठकही पार पडली. बैठकीत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच आगामी काळातील पक्षाची वाटचाल, जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठविणे आणि संघटन विस्ताराबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. दिवसभर सुरू असलेल्या या दौऱ्याला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विविध भागांमध्ये स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. फुलांची उधळण, ढोल ताशांचा गजर, घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहामुळे संपूर्ण धुळे शहरात उत्सवी वातावरण निर्माण झालं होतं. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत इम्तियाज जलील व समीर साजिद बिल्डर यांचा हा दौरा यशस्वी आणि संस्मरणीय ठरला. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. सध्या अनेक नाश्ता विक्रेते, फास्ट फूड विक्रेते, हॉटेल्स तसेच खाद्यपदार्थ विक्रेते तळलेले पदार्थ ठेवण्यासाठी, ग्राहकांना खाण्यास देण्यासाठी किंवा पार्सल देण्यासाठी छापील न्यूजपेपरचा वापर करीत असल्याचं निदर्शनास येत आहे. ही पद्धत सोयीची व कमी खर्चाची वाटत असली तरी ती ग्राहकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका निर्माण करणारी आहे. आयुक्त तुकाराम मुंढे, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार राज्यभर छापील न्यूजपेपरमध्ये गरम किंवा तेलकट खाद्यपदार्थ देण्यास प्रतिबंध करण्यासाठी विशेष जनजागृती व अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येत आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या खाद्य व्यावसायिकांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अन्वये आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. छापील वृत्तपत्रांवर वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये शिसे, कॅडमियम, खनिज तेल यासारखे हानिकारक रासायनिक घटक असू शकतात. गरम किंवा तेलकट खाद्यपदार्थ या शाईच्या संपर्कात आल्यास हे घटक अन्नामध्ये मिसळण्याची शक्यता असते. यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
अन्न सुरक्षा आणि मानके पॅकेजिंग नियम 2018 नुसार छापील कागदामध्ये गरम किंवा तेलकट खाद्यपदार्थ ठेवणे अथवा गुंडाळून देणे प्रतिबंध आहे. त्यामुळे सर्व खाद्य व्यावसायिकांनी छापील न्यूजपेपरचा वापर तात्काळ बंद करून बटर पेपर, फूड ग्रेड न छापलेला कागद, पेपर प्लेट, खाकी कागदी पाकिट, पांढरे फूड ग्रेड पाकिट किंवा इतर सुरक्षित पॅकेजिंग साहित्याचा वापर करावा. गो व्ही माहोरे, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, धुळे यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे की जिल्ह्यातील सर्व खाद्य व्यावसायिक आणि नागरिकांना माझं नम्र आवाहन आहे की छापील न्यूजपेपरमध्ये गरम किंवा तेलकट खाद्यपदार्थ ठेवणे, वाढणे आणि पार्सल देणे ही पद्धत तात्काळ बंद करावी. ग्राहकांनीही अशा प्रकारे दिलेले खाद्यपदार्थ स्वीकारू नयेत आणि सुरक्षित पॅकेजिंगचाच आग्रह धरावा. सुरक्षित अन्न ही प्रत्येक नागरिकाची गरज आणि प्रत्येक खाद्य व्यावसायिकाची जबाबदारी आहे. दिनांक 17 जुलै 2026 रोजी धुळे शहरात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान साक्री रोड, वाडीभोकर रोड तसेच देवपूर दत्त मंदिर या परिसरातील खाद्य व्यावसायिकांच्या आस्थापनांमध्ये खाद्यपदार्थ देण्यासाठी छापील न्यूजपेपरचा वापर होत असल्याचं आढळून आलं. संबंधित खाद्य व्यावसायिकांना हा वापर तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अन्वये दंडात्मक कारवाईसाठी प्रकरण दाखल करण्यात येणार आहे. या मोहिमेस प्रशासनातर्फे गोपाल मोहोरे, सहाय्यक आयुक्त अन्न, श्री आनंद पवार, अन्न सुरक्षा अधिकारी शशिकांत राणे व अरविंद राऊत हे उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक 34, 43, 47 आणि 54 यांच्या विलिनीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करून त्या शाळा धुळ्यातील वंचित व गरीब वस्त्यांमध्ये स्थलांतरित कराव्या अशी मागणी जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक व अल्पसंख्याक संघटनांनी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्याकडे संयुक्त निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे की शाळा बंद करण्यास विरोध असला तरी केवळ विरोधासाठी विरोध नसून शाळा बंद करू नका, गरजू वस्त्यांमध्ये स्थलांतरित करा हा रचनात्मक पर्याय प्रशासनाने स्वीकारावा. धुळ्यातील 100 फुटी रोड, ललित माखन शाळा परिसर, अंबिकानगर, ग्रीन कॉलनी, प्रभाग क्रमांक 19 यासारख्या अनेक गरीब वस्त्यांमध्ये आजही महानगरपालिकेची एकही शाळा नसल्याने तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा संघर्ष करावा लागत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं. संघटनांनी शासनाच्या प्रत्येक वस्तीत शाळा या धोरणाचा उल्लेख करीत संबंधित शाळांचे शिक्षक, साहित्य व मान्यता कायम ठेवून त्यांचं स्थलांतर केल्यास शिक्षणाचा हक्क RTE प्रभावीपणे राबविता येईल असं म्हटलं आहे. तसेच नवीन ठिकाणी शाळा सुरू करण्यासाठी जागा शोधणे, पतसंख्या वाढविणे, जनजागृती करणे आणि शाळा व्यवस्थापन समित्या सक्षमपणे उभे करण्यासाठी सामाजिक संस्था प्रशासनाला पूर्ण सहकार्य करतील अशी भूमिकाही मांडण्यात आली आहे. या संयुक्त निवेदनावर इकोनेट धुळे, मन फाउंडेशन, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मुस्लिम वेलफेअर असोसिएशन, छात्र भारती विद्यार्थी संघटना, मायनॉरिटी राईट फेडरेशन, BC, SBC, मुस्लिम OBC संघर्ष समिती यांच्यासह विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आज 16 जुलै 2026 रोजी आम्ही विविध संस्था संघटनाचे पदाधिकारी धुळे मनपा शाळा विलिनीकरण करून बंद करण्याचे आदेश रद्द करण्यासाठी इथे निवेदन सादर करण्यात आलं. धुळ्यात एकूण 65 मनपाच्या शाळा होत्या, त्याच्यात 46 शाळा बंद पडल्या आहे आणि हा प्रशासनाची निष्काळजीमुळे, दुर्लक्षमुळे शाळा बंद आहे. आणि जे 19 शाळा आता सध्या सुरू आहे त्याच्यात पण ते 4 शाळा विलीन करून बंद करण्याचा आदेश त्यांनी तानाशाही आदेश काढलेला आहे. त्याच्या विरोधात आम्ही इथे आलो आहे. आणि याच्यात मागच्या वर्षी तत्कालीन आयुक्त होते श्रीमती अमिता दगडे पाटील मॅडम, त्यांनी सांगितलं होतं की 4 नवीन शाळा तुम्ही सुरू करा आणि त्याचा आदेश पण दिला होता. पण त्याच्यावर काही प्रयत्न प्रशासन अधिकारी श्री दासरवाड यांनी केला नाही. आणि यावर्षी विना काही सूचना दिल्या त्यांनी 4 शाळा बंद करण्याचा आदेश दिलेला आहे. आणि त्या रोखण्यासाठी आमचे जे मागणी अशी आहे की शाळा बंद करू नका, त्याचे स्थलांतर करा. कारण स्थलांतराचे पत्रव्यवहार पण झालेले आहे आणि त्याचा प्रस्ताव पण सादर केलेला आहे.
त्याच्यात त्यांनी काही लेखी उत्तर काही दिलेलं नाही आहे. लेखी त्यांनी काही पत्रव्यवहार केलेला नाही आहे. जागेची पाहणी केली आणि त्यांनी होकार पण भरला होता, इथे आपण नवीन शाळा सुरू करू. आणि अचानक त्यांनी प्रभारी आणि मुख्यांना बोलवून कार्यालयात त्यांना आदेश हातात दिलेला आहे. त्याच्यात शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक सभा त्याच्यात खूप जोरात विरोध झालेला आहे आणि ह्या शाळा बंद करू नका आणि स्थलांतर करा अशी मागणी त्यांची पण आहे आणि आमची विविध संघटनाची मागणी पण आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. शिरपूर शहरातील गार्डनमध्ये मध्य प्रदेशातील कुटुंब पर्यटनाकरिता आले असता गार्डन व्यवस्थापनाच्या गुंडांनी हुज्जत घालून चाकू, पाईपने निरपराध कुटुंबावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात कुटुंबातील पुरुष, महिला व मुलांनाही गंभीर मारहाण करून जीव घेण्याचा प्रयत्न केला. हे कुटुंब मध्य प्रदेश येथून पर्यटनासाठी शिरपूर येथे आलं होतं. या घटनेचा समाजवादी पार्टीने तीव्र निषेध केला असून मारहाण करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. शिरपूर पोलिसांनी क्रॉस फिर्याद दाखल करून गंभीर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप करण्यात आला असून पोलीस अधिकाऱ्यांची या संदर्भात चौकशी करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर गुड्डू काकर, जमील मंसुरी, ॲडव्होकेट जुबेर शेख, जाकीर खान, निहाल अन्सारी, इम्रान शेख इत्यादींच्या सह्या आहेत. आज पुणे समाजवादी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे शिरपूर गार्डन येथे जो पर्यटकांवर भीषण हल्ला करण्यात आला, त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, या विषयावरती आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी इथे आलो. एकीकडे पर्यटकांना मारहाण पण होते आणि त्यांच्या विरोधात क्रॉस कंप्लेंट सुद्धा दाखल होते. हे स्पष्ट चित्र आहे की पोलीस डिपार्टमेंट आपलं काम व्यवस्थित करत नाही, निष्पक्षपातीपणे त्यांचं काम होत नाही आणि यामुळेच अशा प्रकारांमुळे हे जे गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांचं चांगलंच फोपावलेलं आहे. या तमाम प्रकरणाची चौकशी व्हावी आणि जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हावी ही मागणी घेऊन आम्ही समाजवादी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय इथे निवेदन सादर केलेलं आहे. जय हिंद, जय भारत. आज समाजवादी पार्टी अध्यक्ष गुड्डू कागर इनके नेतृत्व में धुलिया जिलाधिकारी को निवेदन देने के लिए समाजवादी पार्टी की पूरी टीम यहाँ पर आई है, जिसमें सभी समाजवादी पार्टी के पदाधिकारी मौजूद है. पिछले 2 दिन 15 तारीख को धुलिया जिले के शिरपुर शहर में जो गार्डन है, उस गार्डन में बहुत दूर दूर से पर्यटक आते हैं. मध्य प्रदेश का एक फैमिली जो पर्यटन के मकसद से वहाँ पर आई थी, उन पर्यटकों को वहाँ के व्यवस्थापन वर्ग, कर्मचारी जो पूरी तरीके से गुंडागर्दी पर उतारू है, ऐसे लोगों ने उनको मारहाण किया और उनके ऊपर हल्ला किया और उनको जान से मारने की कोशिश की. और वो पर्यटन जिसके अंदर महिलाएं भी थी, बच्चे भी थे, उनको मारहाण किया. उनका इलाज जो है यहाँ पर सरकारी अस्पताल में शुरू है. दूसरी तरफ शिरपुर के पुलिस स्टेशन के अधिकारी वो पर्यटन फैमिली को न्याय देने के बजाय उन गुंडागर्दी को सपोर्ट करने के इरादे से वो उस फैमिली के ऊपर क्रॉस कंप्लेंट किया है. इसका हम समाजवादी पार्टी की तरफ से निषेध करते हैं और जिलाधिकारी महोदय से मांग करते हैं कि ऐसे गुंड प्रवृत्ति के लोगों पर सख्त कार्य होना चाहिए और उस फैमिली पे जो क्रॉस कंप्लेंट है वो इलीगल है, उसे तुरंत हटाना चाहिए और आइंदा इस गार्डन में आने वाले पर्यटकों को की सुरक्षा की जिम्मेदारी सरकार ने लेना चाहिए, वरना इस गार्डन को पूरी तरीके से बंद करना चाहिए. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.